नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे स्टेप अप अकॅडमी कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 अंतिम वेद 15 दिवस 15 टेस्ट बॅच नंबर 1 मधली टेस्ट नंबर 4 चा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण पाहणार आहोत. तर तयार आहात? चला वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. काय म्हणते पहिला प्रश्न मी सोपा टाकत असतो एकदम, म्हणजे सोपा आला की पोरांना बरं वाटतं, म्हणजे पुढे जातात. काय दिले? बॅक. बॅक हा शब्द आहे. बॅक शब्द म्हणजे काय? बॅक, BACK. बी म्हणजे कुठे आहे बघा, अल्फाबेट हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. A to M आणि N to Z 1 ते 13 आणि 14 ते 26 हे असं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. पाठांतर असेल तर अतिउत्तम. पण मित्रांनो, हे लिहून ठेवलं म्हणजे याचा हमखास 1 ते 2 प्रश्न असतात, म्हणजे असणार. याच्याशिवाय आपला पेपर पूर्ण होत नाही, हे लक्षातच ठेवायचं. हे लागणार आहे म्हणजे लागणार आहे. बॅक काय म्हणलंय? बॅकला लिहिले YZXP. म्हणजे सिंपल आहे बघा. Y च्या खालचा जो अल्फाबेट आहे तो घेतलेला आहे. B च्या खाली Y, A च्या खाली Z, C च्या खाली X आणि K च्या खाली P घेतलेला आहे. त्याचप्रमाणे MPSC कसं लिहिलं जाईल? MPSC M च्या खालती वर्ड काय? हा M दिसतंय. P च्या खालती काय? हा P म्हणजे K घेऊया. S च्या खालती हा H आहे आणि C च्या खालती परत एकदा X आहे. NKHX. NKHX ऑप्शन क्रमांक 1 बघा. NKHX हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, जायचं पुढे. चला पुढे जाऊया आपण. काय म्हणतंय? व्यासपीठावर एका व्यक्तीकडे बोट दाखवून अनिकेत म्हणाला. अनिकेत काय म्हणतोय? अनिकेत म्हणतो की त्याच्या आईची एकुलती एक मुलगी ह्या माझ्या आईची मुलगी आहे. त्याची एकुलती एक मुलगी ही माझ्या आईची मुलगी आहे. म्हणजे काय झाला? हा अनिकेत त्या एकुलती एक मुलीचा काय झाला मित्रांनो? भाऊ झाला. बघा, अनिकेतचा एक भाऊ आहे. तो भाऊ व्यासपीठावर बसलेला आहे. त्या भावाचं त्याच्या आईची एकुलती एक मुलगी ही माझ्या सुद्धा आईची मुलगी आहे. म्हणजे हा अनिकेतचा काय झाला मित्रांनो? भाऊ झाला. समजतंय का? परत एकदा बघा. अनिकेत बसलाय व्यासपीठावर बोट दाखवतोय. बघा, त्याच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ह्या व्यासपीठावर बसलेला असतो. त्याच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ही आणि माझ्या आईची ही मुलगी आहे. म्हणजे सेम काय झालं? हा जो आहे ते हे तिघे जण मिळून भाऊ बहीण झाले. ओके, हे एकुलती एक मुलगी, तो व्यासपीठावर बसलेला व्यक्ती आणि अनिकेत. उत्तर आलेलं आहे भाऊ. थोड्या क्षणासाठी तर मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो मित्रांनो. आपण कन्फ्युज नाही व्हायचं, आपण बरोबर सोडवायचं. ओके, व्यासपीठावरील एका व्यक्तीकडे बोट दाखवून अनिकेत म्हणाला त्याच्या आईची एकुलती एक मुलगी ही माझ्या आईची मुलगी आहे. म्हणजे भाऊ झाला. बरोबर, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते बघा, हा प्रश्न खूप छान होता. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. सर्वप्रथम काय केलंय? वर्गात किती विद्यार्थी आहेत? 60 विद्यार्थी आहेत. त्याच्यात वर्गात मुले आहेत आणि मुली आहेत. ओके, मुलींची संख्या मुलांच्या संख्येची दुप्पट आहे. समजा मुले जर x असतील तर मुली किती झाल्या? 2x. बरोबर. आता बघा, x अधिक 2x म्हणजे टोटल वर्गातील विद्यार्थी 60 झाले. म्हणजे झालं 3x बरोबर 60 आणि x बरोबर किती झालं? 60 भागिले 3. 3 दोन्ही 6 म्हणजे x ची किंमत आली 20. आणि ह्या x च्या किमतीमुळेच काय झालं? मग आपलं मुले आली 20 आणि मुली आल्या 40, कारण की 20 दोन्ही 40 आणि 20 आणि 40 म्हणून काय झालं? 60. हे समजलं. मुलांची संख्या कशी आली, मुलींची संख्या कशी आली. आता पुढे जाऊ. राम जो आहे की नाही आपला, तो क्रमांक वरतून 17वा असून त्याच्या पुढे 7 मुली आहेत. बघा, आता समजा अशी एक लाईन केली आपण. आपला राम इथे कुठेतरी, तो नंबर आहे 17वा. बरोबर, 17वा. मग याच्या पुढे किती व्यक्ती आहेत? 16 विद्यार्थी आहेत. हे पटतंय का तुम्हाला? 16 विद्यार्थी आहेत. या 16 विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या पुढे 9 मुली आहेत. म्हणजे या 16 विद्यार्थ्यांपैकी 9 मुली आहेत. जर 9 मुली असत्या तर मुलं किती झाले मित्रांनो? 16 मधून 9 मुली वजा करा, आपलं उत्तर येते 7 मुले असतील. ओके, म्हणजे हा 17वा आहे राम, त्याच्यावरती 16 विद्यार्थी असतील, त्याच्यापैकी 9 मुली आहेत, तर मुलं किती असतील? 7. म्हणजे रामच्या वरती 7 मुलं आहेत. विचारले काय? रामच्या नंतर रांगेत किती मुलं आहेत? रामच्या नंतर किती मुलं आहेत?
टोटल मुलं आहेत 20 बरोबर, आणि रामच्या वरती आहेत 7 मुलं, आणि राम एक स्वतः मुलगा आहे, टोटल मिळून झाले 8 मुलं. पटतंय का? आणि टोटल तर 20 आहेत, 20 मधून 8 वजा केले तर रामच्या नंतर किती मुलं असणार आहेत? 12 मुले असणार आहेत. लक्षात आलं का? बघा, रामच्या वरती 7 मुलं कसं काढलं? 16 विद्यार्थी होते, त्यातल्या 9 मुली होत्या, म्हणजे आपण 16 मधून 9 वजा केले की मला 7 मुले मिळाले. राम सुद्धा हा मुलगा आहे, म्हणजे टोटल 8 मुलं झाली. मुलं तर आहेत वर्गात 20, मग 20 मधून 8 गेल्यानंतर रामच्या नंतर किती मुलं उरणार? तर 20 वजा 8 हे 12 मुलं उरणार. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती छान प्रश्न होता, एकदम दमखम असलेला प्रश्न. ओके, मुलं मुली 20-40 घ्यायचं. राम 17 आहे, वरती 16 विद्यार्थी, त्यातल्या 9 मुली म्हणजे 7 मुलं झाली. राम स्वतःहून मुलगा 8 मुलं झाले, 20 मधून 8 गेले 12, राम नंतर असणार आहेत 12 मुलं. ओके, समजलं मित्रांनो? चला पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न परत एकदा. जर 15 ऑगस्ट 2011 ला सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2012 ला, बघा 15 ऑगस्ट 2011 ला काय? सोमवार. तर 15 ऑगस्ट 2012 ला काय असेल? तर मित्रांनो 2012 हे लीप वर्ष आहे. जर लीप वर्ष नसतं तर काय झालं असतं? समजा एक वर्ष आहे 2006 आणि हे 2007. समजा इथं सोमवार एक कोणता तरी आपण वार घेतलाय सोमवार, त्याच दिवशी पुढच्या वर्षी काय असणार आहे मित्रांनो? फक्त एक दिवस ऍड करायचा, तो असेल मंगळवार. त्यात हा लीप वर्ष नसायला पाहिजे. जर लीप वर्ष आलं तर काय करणार? जिथं एक ऍड करत होतो तिथं 2 ऍड करणार. जर सोमवार असेल तर इथं असणार आहे बुधवार. सोमवार असेल तर इथं असेल बुधवार. आता हे लीप वर्ष आहे, मग सोमवार असताना हे काय असणार आहे मित्रांनो? बुधवार असणार आहे. का? तर 2012 हे लीप वर्ष आहे, म्हणून याचं उत्तर आहे बुधवार. ऑप्शन क्रमांक 2 बुधवार. लीप वर्ष नसतं तर फक्त एक दिवस पुढे जायचं, लीप वर्ष असेल तर फक्त 2 दिवस पुढे जायचं, कारण की लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक एक्स्ट्रा दिवस असतो 29 फेब्रुवारी, तो इथं काउंट होतो. ओके, समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. काय म्हणते परत एकदा सोपा प्रश्न. सर्व झाडे फुले आहेत, सर्व झाडे फुले आहेत. एकही फुल फळ नाही म्हणजे फळ सेपरेट असणार एकदम. एकही फुल फळ नाही म्हणजे सेपरेट, त्याचा आणि याचा काही सुद्धा संबंध नाही. निष्कर्ष, एकही झाड फळ नाही, एकही झाड फळ नाही, एकदम बरोबर आहे. बघा, जर एकही फुल फळ नाही म्हणजेच एकही फळ फुल नाही, तर झाड तर आतमध्ये आहे फुलांच्या, म्हणून एकही झाड फळ नाही, एकदम बरोबर आहे. काही फुले झाडे आहेत, बघा हे जे आहे ते फुल आहेत, काही फुले झाडे आहेत, हे सुद्धा बरोबर ठरते. म्हणजे आपल्याला दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत, दोन्ही सत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3. समजलं? एकही फुल फळ नाही म्हणजे सेपरेट सेपरेट काढून टाकायचं, त्यांचा काही संबंध असायला नकोय. एकही झाड फळ नाही, त्याचप्रमाणे झाड तर ऑलरेडी फुलांच्या मध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं एकही फुल फळ नाही म्हणले तर ओकेच आहे. आणि काही फुलं झाडे आहेत, काही बघा सर्व झाडे फुले आहेत, फुलांच्या मध्ये झाडे आहेत, जो उरलेला भाग आहे जो एवढा कव्हर करतोय झाड ते फुलेच आहेत ना, मग आपण म्हणू शकतो काही फुले झाडे आहेत, म्हणून याचं दोन्ही सत्य हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न. बघा काय म्हटलंय? 10, 20, 12, 24, 14, 28 आणि 16 आणि पुढची संख्या कोणती? अशा प्रकारे तुम्हाला काही कळणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे? याचे 2 सेट बनवावे लागणार. कसे? बघा वरती बघा 10, 12, 14, 16 म्हणजे एक आलं 10, 12, 14 आणि 16. त्याचप्रमाणे 20, 24, 28 आणि पुढची संख्या किती असणार आहे? 20, 4 चा फरक, 20 मध्ये 4 ऍड केले की 24 येणार, 24 मध्ये 4 ऍड केले की 28 येणार आणि 28 मध्ये मी 4 ऍड केले तर काय येणार आहे? 32 येणार. तर याचं उत्तर काय असणार आहे? इथं असणार आहे 32. तेव्हाच हे सेट पूर्ण होतात. एक वरचा सेट आहे आणि खालचा सेट आहे. उत्तर आलं आपलं 32. ऑप्शन क्रमांक 2. असं सुद्धा येऊ शकतं मित्रांनो. आपण काय करत जातो मग? याच्यातला फरक किती आहे? बघा 10, 10, 20 परत याच्यातला फरक किती? वजा आलं, संख्या वापस चालली, मग वजा 8 घ्यायचं का? असं करत बसतो आपण. पण कधी कधी लॉजिक या पद्धतीचं सुद्धा असतं.
त्याच्यामध्येच दोन सिरीज असू शकतात, ते सुद्धा आपल्याला चेक करायचं, त्या अँगलने सुद्धा आपल्याला प्रश्नाकडे पाहायचं मित्रांनो. ओके, समजलं? दिसायला सोपं आहे, पण मित्रांनो असं जर तुम्हाला कळलं असेल तर उत्तर आपल्याला येतं. जायचं पुढे. चला पुढे जाऊया. परत एकदा सोपा प्रश्न. बहुतेक हा प्रश्नपत्रिका खूप सोपी आहे. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडते. एका तासाला किती सेकंद मागे पडते? 5 सेकंद मागे पडते घड्याळ. रविवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर वार लावले. रविवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले. सोमवारी सकाळी 8 वाजता ते घड्याळ कोणते वेळ दाखवेल? मग सोमवारी त्याच टायमिंगला, सोमवारी सकाळी 8 वाजता काय टायमिंग दाखवेल? बघ, एका तासाला हे सोमवार, रविवार सकाळी 8 वाजता ते सोमवार सकाळी 8 वाजता किती तास झाले? बरोबर 24 तास झाले. 24 तासांनीच पुढचा दिवस आणि तोच टायमिंग येणार आहे. जर एका तासाला 5 सेकंद जात असेल तर 24 तासाला किती जाणार आहे? 24 गुणिले 5. 24 5 5 चोक 20, हातचाला 2, 5 2 10 2 12. 120 सेकंद घड्याळ मागे जाईल. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? मग मी याला 60 ने भाग देतो. 0 ला 0 कट, 6 1 6, 6 2 12, म्हणजे आलं 2 मिनिट घड्याळ मागे पडले. जर 8 वाजले असं असतील, म्हणजे 8 वाजले असतील तर घड्याळ काय दाखवणार? 2 मिनिटं पुढं 2 मिनिटं मागे, म्हणजे 7 वाजून 58 मिनिट दाखवणार आहे. तेच आपलं उत्तर आहे, 7 वाजून 58 मिनिट. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 7 वाजून 58 मिनिट. सोपा प्रश्न होता. एका तासाला 5 सेकंद मागे पडते, तर 24 तासाला 120 म्हणजे 2 मिनिट, आणि पुढच्या दिवशी 8 वाजता किती टाइम दाखवेल? 7 वाजून 58 मिनिट. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 5 मुले आहेत, ABCDE, ABC आणि D आणि E. एका रांगेत उभे आहेत. ए हा सी पेक्षा उंच आहे, ए हा सी पेक्षा उंच आहे, पण डी पेक्षा बुटका आहे. ए हा सी पेक्षा उंच आहे पण डी पेक्षा बुटका आहे. दुसरं काय म्हणते? बी हा ई पेक्षा उंच आहे, बी हा ई पेक्षा उंच आहे पण सी पेक्षा बुटका आहे, पण सी पेक्षा बुटका आहे. तर सर्वात बुटका कोण? बघा, ही दोघांना 2 लिंकला जोडणारा दुवा म्हणजे सी आहे. म्हणजे पूर्ण जर आपल्याला सांगायचं झालं रिलेशन, तर डी ए सी हे सेम, परत बी आणि परत ई. मग सगळ्यात उंच डी, त्याच्यानंतर ए, मग सी, मग बी, मग ई. विचारले काय? सर्वात बुटका. सर्वात बुटका आमचा ई आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. सर्वात बुटका आहे ई. सोपा प्रश्न होता. 2 इक्वेशन होतात, 2 सेम करायचं आणि आपल्याला समजतं की ई हा आपला सगळ्यात बुटका, सगळ्यात छोटा आहे. ओके, तेच विचारलं होतं आपल्याला. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा सुद्धा एक सोपा प्रश्न होता. भारत, महाराष्ट्र आणि नागपूर काय असतं? हा पूर्ण भारत असतो, त्याच्यामध्ये परत महाराष्ट्र असतं, त्याच्यामध्ये नागपूर असतं. म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 या उत्तर आहे. हा जो बाहेरचा असतो तो भारत, परत हा महाराष्ट्र आणि हा काय? नागपूर. ओके, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. सोपा प्रश्न परत एकदा. चला पुढे काय म्हणते बघा, हे बघूया. एका उघडलेल्या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची जोडी ओळखायची. 1 2 3 4 अशा क्रमाने एका रेषेत दिली असतील. सोपा प्रश्न आहे बघा. हा एक डाईस आहे ठोकळा, त्याला ओपन केलंय. मग त्याचं जे नंबरिंग आहे 1 2 3 4 5 6 असे आहे. त्याला परत ठोकळा बनवला तर एकमेकांचे ऑपोजिट असलेले पृष्ठ म्हणजे नंबर्स काय असतील हे आपल्याला ओळखायचं. हे आपल्याला ओळखायचं. बघा, हे मी एक बनवलं होतं तो सेम, हे तुम्हाला समजलं असेल तरी बनवा. 1 2 3 4 5 6. ओके, याला मी ठोकळा बनवला, याला असा ठोकळा बनवला. मग काय? ही बाजू 6 आहे, याच्या ऑपोजिट काय? 5 5 आणि 6, 5 आणि 6 आली बरोबर. ही वरची बाजू 1 आहे, खालची बाजू 3 आहे. एक बाजू 3 आणि उरलेलं काय कुठे गेलं? बघा, हे 4 आणि ह्याच्या उरलेलं पुढचं 2, 2 आणि 4 झालं. हेच उत्तर आहे. 1 4 सॉरी, 5 6
एक तीन कुठे आहे? 1 3 बघा ऑप्शन नंबर 2, 1 3 2 4 5 6 हे उत्तर आलेलं आहे आपलं. तरी पण सोपं आहे, असं फोल्ड करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. हे तर काय आलं? 5 ला 6 आहे. 5 ला 6 आहे म्हणल्यावर ऑप्शन मध्ये फक्त हे 2 ऑफ 5 ला 6 आहेत आणि 2 पैकीच एक आपलं उत्तर असणार आहे. ते फक्त पुढे थोडं जायचं की 4 असं फोल्ड होणार आहे आणि मग 2 आणि 4 मिळणार, 1 आणि 3 मिळणार. व्हिज्युअलायझेशन करावं लागेल तुम्हाला थोडंसं इमॅजिनेशन करावं लागेल कशा पद्धतीने येईल म्हणून. ओके, ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. 1 3 2 4 5 6 हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91 काय म्हणते? एका लहानात लहान संख्येला 12 15 20 ने भागल्यास प्रत्येक वेळेस 4 बाकी उरते, तर ती संख्या कोणती? अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत बघा. माळा बनवल्या फुलांच्या, एवढेच बाकी उरले, त्या पद्धतीनेच करायचं. आपण काय करत असतो? 12 15 आणि 20 ला आपण यांचा लसावी काढतो. उभ्या पद्धतीने लसावी काढायचा. काय येते? लसावी काढायचा आपल्याला कुठलाही भाग घ्या, 3 ने घ्या किंवा 4 ने घ्या. 4 4 त्रिक 12 4 पंचे 20 15 आहे तसं घेऊया. परत कितीने भाग जाईल? 3 ने. 3 1 3 3 5 15 5 आहे तसं 5 ने द्या. 1 1 1 म्हणजे आपला जो लसावी आलेला आहे, आडवा आणि उभा गुणाकार करायचा. लसावी LCM 4 गुणिले 3 गुणिले 5 हे झालं. 4 त्रिक 12 पंचे 60 आणि प्रत्येक वेळेस बाकी उरते ती त्याच्यामध्ये ऍड करून टाकायची, म्हणजे आपली संख्या आली 64. उत्तर आले 64. आता बघा 64 ला तुम्ही 12 ने भाग द्या. 12 पंचे 60, 12 पंचे 60 4 उरते. परत तुम्ही काय करा? 15 ने भाग द्या. 15 चौक 60 4 उरते. परत तुम्ही काय करा? 20 ने भाग द्या. 20 त्रिक 60 4च उरणार आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 64, ऑप्शन क्रमांक 1. ओके, अशा लहानात लहान संख्येला 12 15 20 ने भागल्यास प्रत्येक वेळेस 4 बाकी उरते. लसावी काढायचा आणि ती बाकी त्याच्यामध्ये मिसळायची, ऍड करायची, बेरीज करायची. समजलं? जायचं पुढे. चला बघा, एका शहराची लोकसंख्या 20,000 आहे. दरवर्षी 10% वाढते. 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या काय? बघा, पहिल्यांदा लॉजिकने करूया. 20,000 आहे. पहिल्या वर्षी फर्स्ट इयर किती वाढणार आहे? 10%. मग 20,000च्या 10% किती? 20,000च्या 10% म्हणजे 10 भागिले 100. हे शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट. हे किती उरलं? 2,000. म्हणजे याच्यात 2,000 ऍड करायचे, म्हणजे उरलं 22,000. परत दुसऱ्या वर्षी सेकंड इयरला काय केलं आपण? परत 10% वाढ झाली त्याच्यात. आता परत 22,000ची 10% वाढ करा. 10 भागिले 100. शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट. वाढ किती झाली? 2200ची. आता 22,000 मध्ये 2200 ऍड करा. 24,200 झालं. आपलं तेच उत्तर आहे. 24,200 उत्तर आलेलं आहे. समजलं? 24,200. अजून काय? अजून एक प्रकारे करू शकतो की सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट, प्रत्येक वर्षी वाढ होते. मग प्रत्येक वर्षीचं वाढ म्हणजे फॉर्म्युला काय? x अधिक y अधिक xy भागिले 100. x किती आहे? प्रत्येक वर्षी 10%, 10%, 10 10 100 भागिले 100. हे कट होणार. 10 10 20 अधिक 1 म्हणजे 21% वाढ झाली. 21% वाढ कशात झाली? 20,000 मध्ये. तर काय झालं बघा, 21% वाढ म्हणजे किती? 21%. ह्याला मी 121 पण घेऊ शकतो, पण बघा 21% कशाच्या? 20,000च्या. 1 2 3 शून्य कट करा. 1 2 1 2 उरलं किती? 200 गुणिले 21. 21 दोन्ही किती? 42. उरले शून्य 2 आहे तसं. हे कशात ऍड करणार? ह्या 20,000 मध्ये. 20,000 ऍड केले 4,200. उत्तर किती आलं? 24,200. परत उत्तर तेच आलं 24,200. या फॉर्म्युल्याने, सॉरी म्हणजे विदाउट फॉर्म्युला, फक्त लॉजिक वापरून तेवढं त्याचं सुद्धा उत्तर 24,200 येण्याचं सुद्धा उत्तर 24,200. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 93 काय म्हणतोय? 93 म्हणतोय की अमोलने एक मोबाईल 20% नफ्याने विजयला विकला. ठीक आहे. अमोलने काय केले? तर मोबाईल विकून टाकला. कुणाला? विजयला. किती % नफा घेतला? 20% नफ्याने विकला. विजयने काय केला? तो 10% तोट्याने समीरला विकला. 10% तोट्याने तो समीरला विकला. कितीला? 5,400 रुपयाला. ओके, म्हणजे आता बघा, अमोलकडं तो खरेदी किंमत किती? समजा अमोलची खरेदी किंमत X असेल. अमोलची खरेदी किंमत X असेल.
एक्स ला काय झालं 20% नफा झाला म्हणजे त्याची किंमत झाली 120%. परत 10% तोटा सुद्धा झाला म्हणजे झाली परत 90%. याच्या 90% म्हणजे 100% याला पकडलं तर 10% तोटा झाला म्हणजे 90% रक्कम झाली. बरोबर. आणि तो विकला कितीला मित्रांनो, तो विकला 5400 रुपयाला. तर त्याची खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे. बघू या पद्धतीने सोडवता येते का. शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट, उरलं किती x गुणिले 12/10 गुणिले 9/10 बरोबर 5400. x बरोबर किती आलं 5400. हे 10 आणि 10 झाले 100 गुणिले 100 झाले आणि भागिले म्हणजे इकडे गेले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि 12 आणि 9 12 9 किंवा 12 गुणिले 9 आहे तसं ठेवूया. बघा काय ते भाग देता येत आपल्याला. पारीक बार बाजूची बाजूची बाजूच्या बाजूची 60 देता येते का. कुठला भाग 9 ने देता का. 12 9 अष्टोदर्शे 18 ने देतोय का. हे आपण काय करू 12 9 अष्टोदर्शे आहे तसं ठेवूया. म्हणजे देता येते छोट्या छोट्या संख्येने पण आपण 12 9 अष्टोदर्शे आहे तसं ठेवू. मग 18 त्रिक 54 300 आणि 8 5 90 18 सख्ख अष्टोदर्शे 300 गुणिले 100 भागिले 6 6 1 6 6 5 30 0 आणि उत्तराला 100 गुणिले 50 बरोबर 5000. म्हणजे अमोलने एक मोबाईल कितीला घेतला होता 5000 रुपयाला. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे 5000 रुपये. मग 5000 ला घेतला 20% नफ्याने आपण विकला विजयला. विजयने 10% तोट्याने समीरला विकला 5400 ला. म्हणजे ही जी किंमत आहे की नाही एक्स याला आपण 100% गृहीत धरतो पहिल्यांदा. त्याच्यात 20% वाढले म्हणजे 120% झालं. 120% म्हणलं की भागिले 100 लक्षात ठेवायचं. आता ह्या किमतीवर त्याला तोटा झालाय पुढे जाऊन. मग ह्या किमतीला मी 100% मानलं तर मला तोटा झाला 10%. तर ह्याची किंमत किती झाली 90% झाली. 90% 90 भागिले 100 बरोबर 5400. अगोदर या पूर्ण जे आपलं शाब्दिक उदाहरण दिलेलं त्याचं समीकरणामध्ये रूपांतर करायला आपल्याला आलं पाहिजे. समीकरणात रूपांतर केलं की आपल्याला येतं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळ्या प्रोसेस येतात आणि त्यानेच फक्त उत्तर काढायचे. फक्त महत्वाचं काय की व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, समजलं पाहिजे प्रश्न कुठून कसा गेलेला आहे, किती टक्के नफा किती टक्के तोटा, त्याचं रूपांतर आपण कसं शाब्दिकचं समीकरणामध्ये कसं रूपांतर केलंय ते सगळं बघून आपल्याला उत्तर मिळणार आहे 5000. आय होप समजलं असेल. याचं उत्तर आहे 5000 ऑप्शन क्रमांक 1. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघूया. 94 क्रमांकाचा प्रश्न परत एकदा सोपा प्रश्न दिलेला आहे. 250 मीटर लांबीची रेल्वे ताशी 54 किलोमीटर वेगाने एका 100 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल. म्हणजे काय 250 मीटरचा काय आपली रेल्वे आहे. म्हणजे समजा ही रेल्वे आहे आपली. ओके हा बोगदा आहे. त्याची लांबी सुद्धा दिली आहे 100 मीटर. आता समजून घ्या फक्त की ही रेल्वे आहे आणि हा बोगदा आहे आणि 54 किलोमीटर पर आवर ह्या ट्रेनचा स्पीड आहे. तर किती वेळात ओलांडेल. फॉर्म्युला पहिल्यांदा माहित पाहिजे मला. फॉर्म्युला काय आहे की वेग बरोबर काय मित्रांनो अंतर भागिले काळ म्हणजेच v बरोबर d/t. आता या केस मध्ये काय करावं लागतो जेव्हा जो डिस्टन्स असतो की नाही हा डिस्टन्स म्हणजे काय असतो रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी याला म्हणायचं d. डिस्टन्स किती कव्हर करायचंय बघा. आता कन्सेप्ट समजून घ्या. जेव्हा रेल्वे इथे येते बोगद्यात एंट्री करते तेव्हा बोगद्याला परत पूर्णतः पास करते आणि परत बोगदा पास झालाय याचा अर्थ काय जेव्हा शेवटचा एंडिंग पॉइंट तो पूर्णतः बोगद्याच्या बाहेर येईल तेव्हाच म्हणू शकतो ना ह्या बोगद्याला ओलांडलं म्हणून. म्हणजे आपल्याला किती लेंथ घ्यावी लागेल ह्या बोगद्याची तर घ्यावी लागेल पण ह्या रेल्वेची सुद्धा लेंथ घ्यावी लागेल कारण की एंडिंग पॉइंट इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला सांगता येत नाही की बोगदा ओलांडलाय असा कन्सेप्ट आहे त्याच्यातला. मग हा कन्सेप्ट जर लक्षात ठेवायचा नसेल लक्षात येत नसेल तर सरळ तुम्ही काय करायचं जेवढी लांबी दिलीत का तेवढ्यांची बेरीज करून टाकायची आणि उरलं काय टी जे की काढायचे मला. ओके म्हणजे आपला फॉर्म्युला तयार झाला. काय मला फॉर्म्युला कळाला v बरोबर हे रेल्वेची लेंथ l प्लस बोगद्याची लेंथ ही L1 L2 म्हणूया याला L1 आणि याला L2 म्हणूया भागिले टी जे की काढायचे. मग टी इकडे आणू v तिकडे नेऊया
टी इकडे आणलं. L1 किती आहे सर? L1 आहे बघा 250. L2 किती आहे? बोगद्याची 100 आहे. आणि भागिले जे V आलेलं आहे ते V किती आहे? तर V आहे सर 54 किलोमीटर पर आवर. आता परत एकदा काय करायचं, जेव्हा माझी लांबी मीटर मध्ये आहेत आणि स्पीड मात्र किलोमीटर पर आवर मध्ये आहे, 600 किलोमीटर वेग आहे, तर मला हे जमणार नाही. दोन वेगवेगळ्या युनिट्स, दोन वेगवेगळे एकक मला जमणार नाहीत. मला सगळं गणित एकाच एककामध्ये पाहिजे. मग मला काय करावं लागेल? ह्या किलोमीटर पर आवरचं परत एकदा तुम्हाला माहिती असेल, मला याला मीटर पर सेकंड मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर मला 518 ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. आणि वाईस वर्सा मीटर पर सेकंडचं मला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 18/5 ने आपण गुणतो. ठीक आहे सर, मला ह्याचं मीटर पर सेकंड मध्ये करायचं, तर 54 गुणिले 5/18 हे आलं मीटर पर सेकंड. 18 × 18 18 × 36 18 ते 54 3 गुणिले 5 आलं, म्हणजेच 15 मीटर पर सेकंद काय झालं? वेग आला रेल्वेचा. तेच मी इथे लिहिणार 15. आता 250 आणि 100 झालं सर 350 भागिले 15. 15 ने भाग द्या. 15 × 15 15 2 30 15 × 45 15 × 45 15 × 45 23.33 सेकंद हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3. आता तुम्ही म्हणाल सर असलं का दिले पॉइंट मध्ये? याच्यावरून असं लक्षात ठेवायचं की आपण पहिल्याच व्ह्यू मध्ये समजा आपल्याकडे जेव्हा वेळ नसतो, वेळ संपत आलेला असतो, आपण जेव्हा तुक्के मारायला सुरुवात करतो तेव्हा आपण असा विचार करतो की नाही पॉइंट मध्ये असलं काय उत्तर नसतं, हे काहीतरी पूर्णांक वगैरे असेल, तर याला छेद देण्यासाठी हे घेतलंय की पॉइंट मध्ये सुद्धा उत्तर येतं. लक्षात ठेवायचं, हे असं दिलं असेल पॉइंट मध्ये म्हणू शकत नाही आपण की उत्तर नाही म्हणून. ओके, इथे एक आलं म्हणून सांगतो. 23.33 सेकंद हे आपलं उत्तर आलेलं आहे. आय होप समजलं असेल. कन्सेप्ट समजून घ्या. हे लक्षात घ्या, एंडिंग पॉइंट पास झाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की बोगदा ओलांडला आहे, पण त्यापेक्षा तुम्ही असं बेरीज करून टाका डायरेक्ट. जर हे एवढं लक्षात नसेल, कन्सेप्च्युअली माझं म्हणणं आहे की कन्सेप्च्युअली सगळा कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्च्युअली व्हिज्युअलाइज झालं पाहिजे पूर्ण प्रश्न व्हिज्युअलाइज झाल्यावर बघा आपल्याला हे सगळं सोपं जायला लागतं. म्हणजे आपलं व्हिज्युअलायझेशन किती महत्वाचं आहे पूर्ण प्रश्न समजून घेण्यामध्ये. प्रश्न समजून घेताना पण आपण कसा समजून घेतोय? प्रत्येकाच्या सेक्शन्स पाडतोय, एका वाक्याचे एक वाक्य पाडतोय, एक वाक्य व्यवस्थित समजून घेऊ, त्याचं गणितामध्ये समीकरणामध्ये रूपांतर करतोय, परत पुढचं वाक्य घेतोय, परत पुढचं वाक्य घेतोय. एका वेळेस एक काम. ते डायजेस्ट झालं, ते पचलं की पुढचं काम. त्याच्या पद्धतीनेच आपण गणित सोडवायचं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय म्हटलंय? सोपा प्रश्न सरळ व्याजाचा टाकलेला आहे. एका रकमेचे 4 वर्षात 8% दराने सरळ व्याज 1280 रुपये, तर मुद्दल किती? बरं, सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे सर? सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मी याला कसं लक्षात ठेवायला सांगतो की आपल्याला मोदक खायचा आहे. आपल्याला काय खायचं आहे? मोदक खायचं आहे. मोदक मुद्दल दर काळ भागिले 100. सरळ व्याज किती दिले? 1280. मुद्दल तेच विचारलंय सर, मुद्दलला काय म्हणू सर? पी म्हणू का? प्रिन्सिपल. दर म्हणजे रेट किती टक्के आहे? 8%. काळ म्हणजे किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी दिले. हे 4 वर्ष म्हणजे काय मित्रांनो? हे काळ. 8% म्हणजे दर. 1280 हे सरळ व्याज आहे आणि मुद्दल मला काढायचे भागिले 100. ओके, आता पी काढायचंय. पी इथेच ठेवूया, बाकी सगळे इकडे आणू. पी इथे ठेवूया. 1280 गुणिले 100 भागिले 8 गुणिले 4. जे गुणाकार आहे ते भागाकार होणार, जे भागाकार आहे ते गुणाकार होणार. बरोबर चिन्हाच्या पलीकडे उड्या मारल्या की. चला आता काय होईल? 4 25 चौक 100. 8 ने जाते का? 8 1 8 8 1 8 4 उरले 8 6 48 0 जाते. 160 गुणिले 25. 25 0 0 25 150 25 1 25 आणि 15 40. उत्तर आलंय 4000. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे 4000. ओके, सोपा प्रश्न होता. सरळ व्याजचा प्रश्न होता की सरळ व्याजचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि त्याच्यावरती हा पूर्ण कन्सेप्ट होता. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न बघा, सरासरीचा होता. एका क्रिकेट खेळाडूची 10 डावांची सरासरी 45 आहे. याचा अर्थ काय? 10 डावात रन काढलेले भागिले किती डाव आहेत? 10 डाव आहेत. किती सरासरी आहे? 45. हे पटलं का बघा मला सांगा. 10 डावामध्ये काढलेले रन भागिले किती डाव खेळलाय तो? 10च, म्हणजे त्याची सरासरी आली 45. हे कळालं. म्हणजे 10 डावाचे रन किती झाले? 10 डावातील
10 डावातील धावा म्हणतो किंवा रन म्हणा, धावा म्हणू, धावाच दिले. मग हे 10 इकडे येणार, 45 गुणिले 10 450. म्हणजे टोटल 10 मॅचेस खेळला, 10 मॅचेस खेळून त्याने रन काढले 450. मला माहिती आहे इंडिव्हिज्युअल किती काढले ते माहित नाही. 11व्या डावात काय केलं त्यांनी, किती धावा काढाव्यात म्हणजे त्याची सरासरी 50 होईल. म्हणजे हे 10 डावातील रन, 10 डाव रन घेतो फक्त, जे की हे काढले आपण, प्लस 11व्या डावातील रन. ओके, 11व्या डावातील रन ह्यांची सगळ्यांची बेरीज केली, भागिले मी 11 दिलं, तर मला 11 डावातील सरासरी मिळते, जे की 50 दिले त्यांनी. बघा, 10 डावातील रन प्लस 11व्या डावातले रन्स भागिले 11, तर मला मिळते पूर्ण 11 डावाची सरासरी, जे की त्यांनी दिले 50. आता 10 डावातील रनची बेरीज मला माहित आहे 450. 11व्या डावात किती रन काढतील त्याला x मानू आपण, आणि भागिले 11 बरोबर 50. हे पटतंय का बघा, मला सांगा. परत एकदा सांगतो, बघा लक्ष द्या. 10 डावांची सरासरी 45, याचा अर्थ काय असतो की एका डावात 45 रन काढले असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. म्हणजे टोटल रन झाले 45 गुणिले 10 म्हणजे 450. 11व्या डावात रन किती काढले, ठीक आहे x रन काढले, पण सरासरी वाढली ना, 50 झाली, पण भागिले 11 करावं लागेल मला. अगोदर 10 डाव होते तेव्हा 10 केलं होतं, आता 11 डाव झाले तर मला 11 भागिले करावं लागलं, आणि परत 450 जे की आपण काढलेत रन, अधिक x जे की रन काढायचे भागिले 11. का तर 11 डाव झाले आणि त्याची सरासरी दिली 50. चला, हे झालं, पलीकडे गेलं 450 अधिक x म्हणजे 11 गुणिले 50 झालं. 11 5 55, 550 झालं, आणि 550 450x बरोबर 550 म्हणजे x किती झालं, इथे लिहितो, x झालं 550 वजा 450 म्हणजे झालं 100. आपल्या भावाने 11व्या डावामध्ये सेंचुरी मारली, 100 रन काढले. ओके, 100 रन काढले, याचं उत्तर आलं 100. समजलं? कन्सेप्ट लक्षात घ्या ना. तुम्ही क्रिकेट खेळताय, सरासरी 450 झालेले ऍव्हरेज आपला टोटल आपल्या मॅचेस मध्ये, 11व्या मध्ये किती काढणार तेव्हा आपला ऍव्हरेज एवढा होईल. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके, उत्तर आलेलं आहे 100. सेंचुरी मार आहे आपल्या बंदेने. चल, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, परत एकदा हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, आता चुकायचा नाही, हा रिपीट झालेला आहे प्रश्न. फक्त आकडे चेंज केले. तुम्ही काय केले, 1 रुपया 50 पैसे 25 पैसे, 1 रुपया याला रुपयामध्ये कन्वर्ट करतो 0.5 रुपया आणि 0.25 रुपया एकाच एककामध्ये. कसा आहे, 5 6 8 म्हणजे समानपट x मानली तर 5x 6x आणि 8x. ह्यांचा गुणाकार करू आपण, तेव्हाच मला सगळे रुपये मिळणार ना एका पिशवीतले. हे आपली पिशवी आहे, त्याच्यात 1 रुपया आहे, 50 पैसे आहेत आणि 25 पैसे आहेत. चला, गुणाकार करा. 5x गुणिले 1 अधिक 6x गुणिले 0.5 अधिक 8x गुणिले 0.25 म्हणजे याची बेरीज किती आहे, किती रुपये आहेत, 210 रुपये होतात सर, बरोबर 210. या गुणाकार करा. 5x अधिक 6 पंचे 30 3x अधिक 25 8 200 म्हणजे 2x बरोबर 210, 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 210, x बरोबर 21. पण मला काय विचारलंय, 50 पैशाचे किती नाणे आहेत, 50 पैशाचे नाणे 6x आहेत सर. मग 6x म्हणजे 6 गुणिले 21, 6 1 6, 6 2 12, 126 उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 126. रिपीट प्रश्न आहे, आकडे बदललेले आहेत. डोंट वरी, हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 98 काय म्हणतोय, ए ने 20,000 रुपये 6 महिन्यासाठी लावले, ब ने 30,000 रुपये 4 महिन्यासाठी लावले, तर एकूण नफा 12,000 रुपये झाला, तर प्रत्येकाचा नफा किती. याच्या अगोदर एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. नफा हा कशावरती डिपेंड आहे, नफा हा डिपेंड आहे भांडवल, तुम्ही किती भांडवल गुंतवलेलं आहे गुणिले किती कालावधीसाठी गुंतवलेलं आहे, किती कालावधीसाठी गुंतवले, किती भांडवल गुंतवले आणि किती कालावधी, त्याच्यावरती नफा ठरतो. ज्याचं जेवढं भांडवल तेवढा त्याचा नफा, जेवढा त्याचा जास्त कालावधी तेवढा त्याचा नफा, दोघांचा गुणाकार करायचा, जेवढा जास्त यांचा जो गुणाकार आहे आपण त्याचा म्हणतो व्हॅल्यू, तेवढी त्याचा नफा जास्त. त्याचप्रमाणे बघा ए चं म्हटलंय, ए आणि बी आहे.
ए ने गुंतवलेत किती 20,000 रुपये, 1 2 3. बी ने गुंतवले किती 30,000 रुपये, 1 2 3. ए ने गुंतवलेत 6 महिन्यासाठी, बी ने गुंतवलेत 4 महिन्यासाठी. तर एकूण नफा 12,000 झाला. तर प्रत्येकाचा नफा किती? मग काय करायचं, यांचा गुणाकार करायचा असतो, यांचा गुणाकार करायचा असतो आणि हा मिळतो नफा आणि हा आपला रेशो बघायचा काय होतोय तो. आता बघा इथे 4 शून्य कॅन्सल होतात, इथे 4 शून्य कॅन्सल होतात. 6 आणि 2 2 गुणिले 6 3 गुणिले 4 उरतं. बेसख 12 आणि इथं सुद्धा 12 12 12 एकमेकांना कॅन्सल होतील. एकास एक नफा मिळतो. एकास एक नफा याचा अर्थ काय की नफा हा ए ला आणि बी ला समान प्रमाणात वाटप होणार आहे. नफा जेव्हा एकास एक होतो याचा अर्थ की जो नफा आहे तो समान वाटप होणार आहे. मग नफा किती आहे 12,000. जर 12,000 नफा होत असेल दोघांना मिळून तर मित्रांनो समान वाटप करायचंय. मग याला 6,000 द्यावे लागतील आणि याला 6,000 द्यावे लागतील. बरोबर, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6,000 6,000. समजलं. इथे तुम्ही कॅन्सल करू शकता कारण की आपला रेशो घ्यायचा असतो. इथे तुम्ही कॅन्सल केलं तर चालेल कारण की पुढे पुढे कॅल्क्युलेशन हे आपलं कमी होतं. एकास एक मिळलं की आपला 6,000 6,000 काढता येतं. समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा अजून एक प्रश्न. एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे. त्या चौरसात जास्तीत जास्त मोठ्या मापाचे वर्तुळ काढल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे, चौरस म्हणजे स्क्वेअर, याची बाजू आहे 14 सेंटीमीटर. याच्यात मॅक्सिमम मोठ्यात मोठ्या मापाचं वर्तुळ काढायचं बघा. तर त्याच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जेव्हा पूर्ण आपण सर्कल काढलेला आहे म्हणजे ही बाजू किती आहे 14 सेंटीमीटर म्हणजे याचा जो व्यास होणार आहे तो सुद्धा किती होणार आहे 14 सेंटीमीटर. ही बाजू समान बघा, ही बाजू समान असणार आहे, ही बाजू समान असणार आहे, ही बाजू समान असणार आहे. ओके, त्याचप्रमाणे हे सुद्धा असणार आहे असंच सेम. मग जी बाजू चौरसाची आहे तीच बाजू आपण व्यास म्हणून गृहीत धरू शकतो. म्हणजे व्यास त्याचा त्या चौरसाच्या बाजू एवढाच होऊ शकते. म्हणजे व्यास बरोबर किती झाला तो सुद्धा 14 सेंटीमीटर झाला जो आपला डायमीटर आहे. जर डायमीटर 14 सेंटीमीटर असेल तर आर काय असेल मित्रांनो म्हणजे त्रिज्या म्हणजे व्यासाची निमपट म्हणजे डी भागिले 2 हे झालं 14 भागिले 2 बेसत्ती 14 7 सेंटीमीटर काय आले माझं रेडियस. आता काय विचारले वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते मित्रांनो सांगा किती असते? पाय आर स्क्वेअर. सर पाय आर स्क्वेअर पायची किंमत किती असते सर 22/7 गुणिले आर म्हणजे 7 गुणिले 7 आर स्क्वेअर. 7 ला 7 कट उरलं 22 गुणिले 7 22 7 54 से 154. उत्तर युनिट काय असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. स्क्वेअर सेंटीमीटर 154 स्क्वेअर सेंटीमीटर 154 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. ओके, सोपा प्रश्न होता. फक्त हे व्यास तुम्हाला कळलं की पुढचं सगळं सोपं आहे. चला झाले प्रश्न. शेवटचा प्रश्न पाहूया आपण. बघ, ए काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए काय करतोय आमचा 10 दिवसात पूर्ण करतोय. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. त्यांनी एक अल्टरनेट दिवस काम केले आणि कामाची सुरुवात ए पासून केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल? ठीक आहे सर. ए आणि बी टोटल काम किती असणार आहे? एकूण काम काय करतो आपण या दोघांचा लसावी घेतो. लसावी किती असणार आहे 20 असणार आहे. 20 युनिट्स काम करायचे. 20 आणि 10 चा लसावी किती असणार आहे 20 असणार आहे. मग ए ची इफिशियन्सी काय आहे? ए ची इफिशियन्सी काय झाली मग 20 भागिले 10. 10 आहे की नाही 10 दिवसात काम करते 20 भागिले 10 म्हणजे 2 युनिट्स पर डे. एका दिवसात 2 एकक काम करतो. तेच इफिशियन्सी आपली बी ची किती असते 20 भागिले 20 1 युनिट पर डे. एक एकक काम एका दिवसाचं हे जनतेची इफिशियन्सी. आता बघा टोटल काम किती आहे 20 दिवस काम आहे सॉरी 20 एकक काम आहे 20 युनिट्स. आता
2 दिवसाचं काम किती असते? 2 दिवसाचं काम काढायचं आपल्याला. का काढायचं? कारण की ते अल्टरनेट दिवस काम करतात. पहिल्या दिवशी कोण आले कामाला? पहिल्या दिवशी कामाला आलेला आहे आपला ए ने काम केलं, किती दिवस? 2 युनिट काम संपवलं त्यांनी. परत बी आला, त्याने 1 युनिट काम संपवलं. म्हणजे 2 दिवसात टोटल 3 युनिट काम होते. 2 दिवसात किती काम होते? 3 युनिट. असं काय करायचं, जर 2 दिवसात 3 युनिट काम होत असेल, 2 डेज आणि हे युनिट, तर मित्रांनो 2 दिवसात 3 युनिट काम होते. आपलं 6 ने गुणूया. 6 ने म्हणजे मग 12 दिवसात किती काम होते? 12 दिवसात 18 दिवस काम होते. 18 युनिट काम, तर 20 युनिट करायचे. पुढच्या 13व्या दिवशी कोण येते? ए येते आणि तो 2 दिवस काम करतो. 2 युनिट काम संपून जाते. मग 18 आणि 2 किती झाले? 18 आणि 2 झाले हे 20. आपलं 20 युनिटच काम होतं. मग 13व्या दिवशी ए आलं की संपलं काम. म्हणजे टोटल 13 दिवस आपल्याला काम करायचं. तर ते काम 13 दिवस काम करावं लागेल आणि 13 दिवसात ते काम संपत आहे. ओके, समजलंय का? अजून एकदा मी थोडस गिचमिट काला झाला, अजून एकदा व्यवस्थित समजून सांगूया. बघ, ए हा 10 दिवस लावतो, बी हा 20 दिवस लावतो. टोटल आपण एलसीएम जो काढलेला आहे तो 20 काढलेला आहे. मग एफिशियन्सी आपण ए ची काय काढली? ही 2 युनिट्स काढली. आणि एफिशियन्सी ऑफ बी काय काढला? 1 युनिट काम करते. हे लसावे काढण्याचा उद्देश काय असतो की टोटल काम किती युनिट्स आहे बाबा, किंवा किती एककाचं आहे ते आपण गृहीत धरलं 20 युनिट. लक्षात घ्या, इंग्लिश शब्द वाटते पण आपण काय करू, त्याला अडॅप्ट करू, तोंड ओळख करू, पाठ करू. युनिट लक्षात ठेवलं, लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी आपण लक्षात ठेवायचं की युनिट हे 20 युनिट काम झालं आपलं. हे झालं. 2 दिवसाचं काम किती होते? 2 दिवस म्हणजे 2 दिवसाचं काम. 2 दिवसाचे काम म्हणजे काय? एका दिवसात ए येतो आणि एका दिवसात बी येतो. किती काम संपवतात? ए तर 2 युनिट काम करतो आणि बी हा 1 युनिट काम करतो. म्हणजे 3 युनिट काम संपते सर किती? 2 दिवसामध्ये. 2 डेज वर्क. 3 युनिट. मला संपवायचे 20 युनिट. 20 युनिटच्या जवळ जाण्याची संख्या किती आहे? समजा 18. मग ह्याला 6 ने गुणतो, याला 6 ने गुणले म्हणजे याला सुद्धा 6 ने गुणावं लागेल. बेसख 12. 12 दिवसात 3 सख 18 युनिट काम संपत आहे. 20 युनिट काम संपवायचंय. पुढच्या दिवशी 13व्या दिवशी ए येते, कारण की ए ने सुरुवात केली होती. ए किती काम करते? परत 2 युनिट काम संपवते. झालं मग आपलं 20 युनिट काम संपून गेलं. आपलं उत्तर आलं मग हे 12वा आणि हा 13वा दिवस. म्हणजे टोटल 13 दिवस काम चालणार, 13 दिवसात काम संपणार. ओके, असं हा याचं सोल्युशन आहे. आय होप समजलं असेल सगळे प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे ए टू झेड. आता हा प्रश्नपत्रिका कशी होती? ही प्रश्नपत्रिका खूप सोपी होती. इझी लेवलला मी सांगतो की ही प्रश्नपत्रिका इझी लेवलला होती. सगळे प्रश्न सोपे होते. ऑन एव्हरेज असा म्हणावा असा अवघड प्रश्न नव्हता. जे होते प्रश्न ते मॉडरेट लेवलचेच होते. म्हणजे हा ऑन एन एव्हरेज हा पेपर इझी होता. आय होप सगळे एक्सप्लेनेशन समजलं असेल. अभ्यास करताय का? करायलाच पाहिजे मित्रांनो. आणि अशाच प्रकारच्या पुढच्या टेस्ट सिरीजचं सोल्युशन घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर. बाय बाय.